या बातमीचे प्रायोजक लॉर्ड्स फ्लाय अँड लॅमिनेट्स, नवीन WIT कॉलेज समोर, सोलापूर. 79व्या स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करत आहोत. या पवित्र प्रसंगी मी भारत माताच्या चरणी वंदन करतो आणि सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा देतो. सोलापूर शहराचा पाणी पुरवठा आपल्या सर्वांच्या जिव्हाळ्याचा आणि महत्त्वाचा विषय आहे. स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत 170 MLD उजनी सोलापूर समांतर जलवाहिनी प्रकल्प पूर्ण झाला असून उजनी पंप हाऊस येथून पाकणी पंप हाऊसपर्यंत पाणी पोहोचत आहे. यानुसार जुन्या आणि नव्या पाईपलाईनद्वारे शहराला प्रायोगिकद्वारे 3 दिवसात पाणी पुरवठा सुरू आहे. वन विभागाची जमीन नवीन पाकणी वॉटर ट्रीटमेंट प्लांट साठी उपलब्ध करून देण्याची कारवाई सुरू आहे. शहराची लोकसंख्या झपाट्याने वाढत असून 2057 पर्यंतच्या गरजांचा विचार करून महाराष्ट्र राज्य नगरोत्थान योजनेअंतर्गत सोलापूर सिटी वॉटर सप्लाय स्कीम अंतर्गत इंटरनल डिस्ट्रीब्युशन सिस्टम उभारण्याची महत्वाकांक्षी योजना आखण्यात आलेली आहे. योजना शासनाकडे सादर करण्यात आली असून त्याला तत्वतः मंजुरी देण्यात आलेली आहे. या योजनेअंतर्गत सोरेगाव येथे अत्याधुनिक जलशुद्धीकरण केंद्र, 23 ESR, सुमारे 65 किलोमीटर लांबीच्या फीडर मेन आणि 704 किलोमीटर लांबीच्या वितरण पाईपलाईनचा समावेश आहे. जवळपास 892 कोटी खर्चाच्या या प्रकल्पामुळे नागरिकांना पुरेशा दाबाने व सातत्यपूर्ण पाणी उपलब्ध होईल. तसेच महाराष्ट्र राज्य नगरोत्थान योजनेच्या दुसऱ्या टप्प्यातील ड्रेनेज योजना राबवण्यात येत असून 207 किलोमीटर सांडपाण्याच्या वाहिन्या, 49 MLD क्षमतेच्या सांडपाणी शुद्धीकरण केंद्र उभारले जात आहे. या योजनेसाठी एकूण 429 कोटीची मंजुरी मिळाली असून आतापर्यंत 55 कोटींचे अनुदान. शहर हरित बनवण्यासाठी 1 लाख वृक्षारोपण मोहीम सुरू करण्यात आली असून त्याचा शुभारंभ प्रधान सचिव माननीय श्री असीम गुप्ता सर यांच्या हस्ते झाला. प्रत्येक नागरिकाने आपल्या घरासमोर किमान 1 झाड लावून या मोहिमेत सहभागी व्हावे मी असे आवाहन मी आपणास करत आहे. अक्कलकोट रोडवरील एनकॅप अंतर्गत साकारलेल्या स्ट्रीट मार्केटचे उद्घाटन माननीय पालकमंत्री महोदय यांच्या हस्ते झालेले आहे. तसेच पद्मशाली स्मशानभूमी येथे गॅस वाहिनी कार्यान्वित करण्यात आलेली आहे. स्वच्छ महाराष्ट्र अभियान 2.0 या अंतर्गत सोलापूर महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पाला राज्य शासनाची प्रशस्ती मान्यता मिळाली आहे. ही आपल्या सर्वांसाठी अभिमानाची बाब आहे. हा सुमारे 18.25 कोटीचा हा प्रकल्प आहे. यामध्ये केंद्र शासन, राज्य शासन आणि महापालिका यांच्या संयुक्त निधीतून हा प्रकल्प राबवण्यात येणार आहे. त्यात ट्रान्सप्लांटेशन, सायंटिफिक लँडफिल यांचा समावेश आहे. या माध्यमातून शहरातील सर्व प्रकारच्या घनकचऱ्याचे शास्त्रोक्त पद्धतीने वर्गीकरण, संकलन व अंतिम विल्हेवाट यांची सुनिश्चिती केली जाणार. या प्रकल्पामुळे स्वच्छतेसह आरोग्यदायी आणि पर्यावरणपूरक सोलापूर घडण्यास मोठी मदत होईल असा विश्वास मी व्यक्त करतो. योजनेची भौतिक प्रगती 36% आणि आर्थिक प्रगती 9% आहे. या दोन्ही योजनांमुळे शहरात पाणी पुरवठा, ड्रेनेज या क्षेत्रात मोठी सुधारणा होणार असून आम्ही ही कामे वेळेत आणि दर्जेदार पद्धतीने पूर्ण करून घेण्यासाठी कटिबद्ध आहोत. स्वच्छ भारत अभियान 2.0 मध्ये सोलापूरने राष्ट्रीय पातळीवर 63व्या क्रमांकावर ते 23व्या क्रमांकावर, तर राज्य पातळीवर 14व्या क्रमांकावर झेप घेतलेली आहे. शहराला कचरामुक्त शहर 3 स्टार मानांकन आणि ODF+++ मानांकन मिळालेले आहे. मालमत्ता कर विभागाने केवळ 3 महिन्यामध्ये 57 कोटींची विक्रमी वसुली केलेली आहे. तर नगरासन विभागाने परवानग्या, प्रीमियम व विविध शुल्कातून 12 कोटींचे उत्पन्न मिळवलेले आहे. संगणक विभागाने राईट टू सर्व्हिस सेवा हमीचा जो कायदा आहे त्या अंतर्गत 150 दिवसाच्या कार्यक्रमात आज तागायत एकूण 123 एवढ्या सेवा अधिसूचित केलेल्या आहेत व या कालबद्ध पद्धतीने नागरिकांनी देण्यासाठी महानगरपालिका बंधनकारक आहे. यापैकी 107 इतके सेवा ऑनलाईन देण्याचे काम पूर्ण झाले आहे व उर्वरित 16 सेवा दिनांक 2 ऑक्टोबर 2025 पूर्वी ऑनलाईन करण्याचे नियोजन आहे. तसेच महानगरपालिका, MIT कॉलेज आणि ऑर्किड कॉलेज सोलापूर यांच्यात आर्टिफिशियल इंटेलिजन्स या आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित सामंजस्य करार करण्यात आलेला आहे. या कामांसाठी योगदान देणारे अधिकारी, कर्मचारी, संगणक विभाग व टीम यांचे मी मनपूर्वक अभिनंदन करतो. महात्मा गांधी
प्राणी संग्रहालयासाठी CSR अंतर्गत NTPC थर्मल पॉवरकडून 2.79 कोटी रुपयांचा निधी मिळाला असून त्यातून काळवीट निवास, सिंह, बिबट्या क्रॉल तसेच मोरांचे निवासस्थान उभारले जाणार आहे. बँक ऑफ महाराष्ट्र आणि ICICI बँकेकडून प्रत्येकी 1 कोटींचा निधी मिळणार असून त्यातून नवीन घंटागाड्या खरेदी करण्याची कारवाई सुरू आहे. त्याप्रमाणे सोलापूर शहर क्षयरोग विभागातर्फे पंतप्रधान TB मुक्त भारत अभियान फेज 2 अंतर्गत CSR फंडमधून 350 क्षयरुग्ण यांना 6 महिन्यासाठी प्रोटीन फूड बास्केट यांचे वाटप करण्यात आलेले आहे. अंतर्गत शहरातील 78 रस्त्यांची स्वच्छता करण्यात आली असून पुढील मोहिमांमध्ये सामाजिक संस्था, संघटना व नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने सहभागी व्हावे असे आवाहन मी आपणास करत आहे. पंढरपूर येथे आषाढी एकादशी निमित्त स्वच्छता अपनाव बिमारी भगाव अभियानांतर्गत 42 ठिकाणी स्वच्छता महापालिकेचे कर्मचारी अधिकारी यांच्या माध्यमातून करण्यात आलेली आहे. शहरात काही ठिकाणी दूषित पाणी पुरवठा होत असल्याच्या तक्रारीवर सार्वजनिक आरोग्य अभियंता, ड्रेनेज विभाग आणि विभागीय अधिकाऱ्यांमार्फत एंडोस्कोपिक कॅमेऱ्याद्वारे तपासण्याचे आदेश देण्यात आलेले असून ज्या ठिकाणी समस्या होती तेथील पाईपलाईन बदलण्यात येत आहे. तसेच विभागीय कार्यालयाच्या हद्दीत असलेले सार्वजनिक नळ टप्प्याटप्प्याने बंद करून नागरिकांना वैयक्तिक कनेक्शन देण्याचे नियोजन केलेले आहे, ज्यामुळे पाणी बचत आणि पुरवठा व्यवस्थापन अधिक कार्यक्षम होईल. अधिकृत बांधकामांना आळा घालण्यासाठी प्लिंथ इंटिमेशन अनिवार्य केले असून 30 जून 2025 पासून त्याची अंमलबजावणी सुरू झाली आहे. माय सोलापूर ॲपद्वारे जवळजवळ 24 तक्रारी नोंदवण्यात आल्या असून त्यापैकी 2250 तक्रारीवर कारवाई करण्यात आली आहे. अतिक्रमण मोहिमेत पंचकट्टा ते लक्ष्मी मार्केट परिसरातील 53 अतिक्रमणावर कारवाई करण्यात आलेली आहे. मोफत जनावरे पकडून महानगरपालिकेमार्फत अधिकृत गोशाळांमध्ये ठेवण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात 5 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल विशेष गरज असलेल्या विद्यार्थ्यांसाठी दृष्टी मूल्यांकन शिबिर आयोजित करण्यात आलेले होते, ज्यात 357 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. पंतप्रधान ई-बस सेवा योजनेअंतर्गत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वाहनतळाचे काम वेगाने सुरू आहे. दिवाळीपर्यंत चार्जिंग स्टेशनचे काम पूर्ण करण्याचे नियोजन. ई-बसेसची मागणी आम्ही शासनाकडे नोंदवलेली आहे. हर घर तिरंगा अंतर्गत मागील काही दिवसापासून मनपामार्फत कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते, त्यामध्ये शालेय विद्यार्थी, नागरिक, विविध क्षेत्रातील मान्यवर यांचे सहभाग सदर कार्यक्रम अतिशय यशस्वीपणे पार पाडण्यात आलेले आहेत. कर्मचारी कल्याणासाठी महत्त्वाचे निर्णय या वर्षी घेण्यात आलेले आहेत. लाड कमिटी वारसा हक्क अंतर्गत 50 उमेदवारांना नियुक्ती देण्यात आलेली आहे. त्याचबरोबर अनुकंपा तत्वावर 7 उमेदवारांना नियुक्ती देण्यात आली आहे व पदोन्नती अंतर्गत 66 कर्मचाऱ्यांना नियुक्ती देण्यात आली असून 10, 20, 30 आश्वासित प्रगती योजनेअंतर्गत 197 अधिकाऱ्यांना व कर्मचाऱ्यांना योजनेचा लाभ देण्यात आला आहे. तसेच कर्मचारी संघटनेच्या मागणीनुसार व त्यांच्या सहमतीने वैद्यकीय उपचारासाठी अधिकारी कर्मचाऱ्यांच्या वेतनातून दरमहा ठराविक रक्कम कपात करून त्यानुसार वैद्यकीय प्रतिपूर्ती व उपचारासाठी सोयी खर्च इन्शुरन्स कंपनीमार्फत देण्यासंदर्भात निर्णय झाला असून त्याची कारवाई सुरू आहे. या प्रसंगी मी मनपा अधिकारी कर्मचाऱ्यांसाठी काही घोषणा करत आहे. सोलापूर महानगरपालिकेमध्ये कार्यरत व सेवानिवृत्त सेवकांना माहे ऑगस्ट 2025 पासूनच्या वेतनामधून यापूर्वीचे महागाई भत्त्याच्या सुरू असलेल्या 36% दरामध्ये 4% वाढ करून 40% महागाई भत्त्याच्या दरामध्ये वाढ करण्यात आली. रोजंदारी सेवकांच्या दैनंदिन दराच्या ₹590 दरामध्ये 50ची वाढ करण्यात येत आहे. बालवाडी शिक्षिका व सेविकांच्या दरमहाचे 9,250 या मानधनामध्ये ₹500ची वाढ करण्यात येत आहे. तसेच महानगरपालिकेतून सेवानिवृत्त झालेले वर्ग 4चे एकूण 154 सेवकांना ₹4,60,00,000 देऊन ती रक्कम त्यांना अदा करण्यात येणार आहे. मनपाच्या माध्यमिक शाळेकडील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या वेतनावरील व सेवानिवृत्त व कुटुंब निवृत्ती खर्चाची प्रतिपूर्ती संदर्भात शिक्षण संचालनाकडे पत्र देण्यात आलं असून एकूण 14.21 कोटीची प्रतिपूर्तीसाठी प्रस्ताव शासनाकडे
सादर करण्यात आले आहे. यापैकी जी काही रक्कम प्राप्त होईल ती प्राधान्याने सेवानिवृत्त व सेवकांच्या प्रलंबित थकबाकीसाठी प्राधान्याने उपलब्ध करून दिली जाईल. प्रिय सोलापूरकरांनो, शहराच्या सर्वांगीण विकासासाठी पाणी पुरवठा, ड्रेनेज, रस्ते, दिवाबत्ती, आरोग्य सेवा आणि हरित उपक्रम या सर्व क्षेत्रात आपण एकत्र काम करूया. आपल्या सामूहिक प्रयत्नांमुळे सोलापूर हे स्वच्छ, सुंदर, सुरक्षित आणि आदर्श शहर बनवण्याचे आपले स्वप्न नक्की पूर्ण होईल. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. रॉयल एनफिल्डचे अधिकृत डीलर व एक विश्वसनीय नाव म्हणजे चव्हाण मोटर्स. चव्हाण मोटर्स यांचे रॉयल एनफिल्ड शोरूम पोटगी रोड, आसरा चौक येथे आपल्या सेवेत रुजू. बुलेट 350 व क्लासिक 350 हे मॉडेल सर्व रंगांमध्ये हजर स्टॉक मध्ये उपलब्ध. आकर्षक फायनान्स योजना. घरी किंवा ऑफिस मध्ये बसून आम्हाला कॉल करा व डोअर स्टेप टेस्ट ड्राईव्ह सुविधेचा लाभ घ्या. अधिक माहितीसाठी आमच्या आसरा चौकातील शोरूमला भेट द्या. संपर्क 7720 06 90 74.